का राज्यसभा खासदारांना सुद्धा पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. काय नेमकी परिस्थिती आहे आणि आंदोलन? बघा, आजचं जे आंदोलन झालं काल, जी घडलेली घटना होती की शनिवारवाड्यामध्ये जी ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलिजियस प्रेयर केल्या गेल्या. त्या रिलिजियस प्रेयरच्या अनुषंगाने आजचा जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे, पण जे पण तक्रार दिल्या जाईल ASI ते जे अधिकारी कर्मचारी आहेत त्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे. सर, तो व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा शोध घेतलाय? कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा शुक्रवारचा व्हिडिओ म्हणजे 2 दिवसापूर्वीचा. आम्ही शोध घेतलेला आहे पूर्ण. नुकताच म्हणजे 1-2 दिवसांना हा व्हिडिओ आहे, पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं, कोण होते कोण नाही होते त्याचा पुढील तपास बाकी आहे. कुलकर्णी यांनी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत याची परवानगी घेतली होती का? किती कार्यकर्त्यांसह येणार किंवा परवानगीमध्ये आपण काय दिली होती? बघा, जे पण इथे जे होणारा मोर्चा होता तेवढ्याचीच परवानगी होती. बाकी जे पण आहे ASI वाले ज्या प्रकारे कंप्लेंट देतील त्या प्रकारे पुढील कारवाई होईल. त्यांनी 8 दिवसाची मुदत दिली आहे की ही मदत काढून टाका नाहीतर पुन्हा आंदोलन करेल. मध्यवर्ती भाग आहे, सातत्याने तणावाची परिस्थिती होती. यावर पोलीस काय कारवाई करणार आहेत? तेच आहे, हे पूर्ण ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ASI ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे. सिक्युरिटीमध्ये कुठेही लॅप्स नसेल. जसं आज पण झालं, ASI ची जी पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात लावून नाही दिला आहे. ASI चं जेवढं पण रेलिंग आहे, जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊ नाही दिलेलं आहे आपण. त्याच प्रकारे नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे. बाकी ASI नी ज्या प्रकारे कंप्लेंट तशी आपण पुढे